हॅलो तुझ्या अंपरिंग जाऊ दे सोडून दे चाल विषय ते आवाज कमी कर जरा. राहते बंद राहण्याचं झालं संध्याकाळी डोका दुखायला झाले अरे हारली नाही जिंकली आम्हाला काय फरक पडतो. जाऊ दे सोडून. नाही नाही होणार तुमचं आता काम संपले. मग टाइमपास केला पण या ग्रुप मध्ये कोण तिसरी मॅच तीन मॅच कोण हारले का? मग आमचा रन पण मस्त आहे 52 48. कालच्या का कशी मॅच सोलो इमोशन आहे हारली म्हणून मी बाहेर आले त्या पुऱ्या केलं. हो ना बरोबर आहे ना प्रत्येकाला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या ताबडतोब खूप वेळ वाया जातोय. आमचं आम्हाला निस्तार पडले या गोष्ट यावेळेस चेंडूवरती प्रहार केलेला आहे. इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र जातोय सीमा पार 4 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळतोय. कोण आहे रूपचंद यांच्या माध्यमातून चांगली सुरुवात पाहायला मिळते या लीग मध्ये. आपण जर विचार केला तर भावाले संघाच्या 3 सामने गमावले तर शेवटचा सामना आहे. तर या सामन्यामध्ये पाहण्यासारखं राहील कशा प्रकारे खेळ होईल. कारण आपण पाहिलं आक्रमण पाहायला मिळतं पहिल्या चेंडूपासून रूपचंद यांचा. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करत 4 धावा वसूल केलेल्या आहेत. प्रकाश यावेळेस प्रथम डिलिव्हरी पाहायला मिळाली. क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. सेपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. सेपल क्रॉस होऊन जेव्हा तुम्ही खेळता त्यावेळेस चेंडूवरची नजर मात्र कायम ठेवावी लागते. इथं मात्र आपण पाहिलं ज्यावेळेस क्रॉस होण्याच्या प्रयत्नामध्ये नजर हटली होती परिणामस्वरूप बॅट अंधाधुंद फिरवली आणि चेंडू निघून जातोय. एस्टनच्या वरतून निर्धाव राहतोय. गोलंदाज प्रकाश पुन्हा एकदा बोलतो. इथं मात्र कनेक्शन परफेक्ट पाहायला मिळते परंतु क्षेत्र शिकताना आता विजय आणि कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाही. फलंदाज मात्र फेल होतोय झेलच्या स्वरूपात. पहिला गडी बाद होतोय. आपला जो राऊंड आहे ना आजच्या दिवसात शेड्यूल पूर्ण झाले पण ती सरवली आणि हवी दिवेचा राऊंड त्याला इथं पाठवले होईल का तो इथं.
ग्राउंड नंबर 2 वरती मॅच संपत आली असं वाटतं ना. ग्राउंड नंबर 2 वरती एक अजून आहे का? यावेळेस गोलंदाज बोलतोय, गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. ताकद कमी लावली होती, चेंडू सुद्धा स्लो होता, दिशा दिली ती, चांगल्या पद्धतीचा प्रयत्न पाहायला मिळाला होता आपल्याला. बंडू येते गोलंदाज, बंडू येते फलंदाजीसाठी. यावेळेस पाणीसारखं राहील. इथं मात्र विकेट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय कारण आपण पाहिलं उजेष्टी सोडून जातो चेंडू. पंचांचा इशारा वाईटचा येतोय, लाईन भडकली जाते. बिग हिट पाहायला मिळाला असता, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये मुळीच जागा नाही आहे. यावेळेस गोलंदाज वळतोय, प्रकाश गोलंदाजी मार्कवरती. बंडू सामना करेल. यावेळेस फुलटॉस डिलिव्हरी, चेंडू बॅटवरती घेतलेला आहे, परंतु चाणक्य शतरक्षक पाहतो आपण त्या रिझन मध्ये विजय. इथं मात्र आपण पाहू शकता स्ट्राईक ठेवायच्या नादामध्ये आपण पाहिलं फलंदाज बाद होतोय. एक वाईट होता. कोण आउट झाला तर इकडे आले, कोण टोपीवाला, लाल टोपीवाला आउट. सुनील बाद होतोय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं बंडू खूप लेट क्रॉस करतोय एकमेकाला. ज्यावेळेस स्ट्राईक चेंज करायची असते त्यावेळेस दोन्ही फलंदाज क्रॉस व्हायला हवे आहेत. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की क्रॉसिंग लेट पाहायला मिळाली. अनुषंगाने आपण पाहिलं फलंदाज रनाच्या स्वरूपामध्ये सुनील बाद होते. इथे यावेळेस पहिले षटक चालू आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावपालकडे धावा पाहू शकता 8. एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये सुनील बाद होऊन तंबूच्या आसराला जातोय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जातोय. बॅट्समन कोण गेला नवीन? नाही आता दुसरा कोण गेला? सुनील आउट झाला. हा आता दुसरा कोण गेला? चला क्षेत्ररक्षण लावून यायचं आहे, खूप वेळ वाया जातोय. पंचाने ऑन करायचं आहे. कोण आउट झाला? आता कोण कोण आहे मैदानात? दयानंद आउट. आता कोण कोण आहे? सुनील ना दयानंद. लाल कॅप रेड कॅप तो कोण आहे? सुनील आणि बंडू. दयानंद आउट झाला. सुनील आणि चला क्षेत्ररक्षण लावून यायचं आहे, खूप वेळ वाया जातोय.
चला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. सरवलीवाले कधीपासून वाट बघतायत आमचा सामना कधी होतोय आणि तुम्ही टाइमपास करताय. चला पटापट खेळा. नवीन गोलंदाजी मार्कवरती पप्पू बोलतोय. आपल्या गोलंदाजी मार्कवरती यावेळेस पुढचा चेंडू. इथं मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा दबाव टाकला जातोय. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत निश्चितचा 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता. धावसंख्येवरती यावेळेस दुहेर अंकामध्ये 10. पहिल्या षटकामध्ये प्रकाशनच्या गोलंदाजीत आपण पाहिलं. एक फलंदाज बाद करून 8 धावा खर्च केल्या. एक फलंदाज राऊंडच्या स्वरूपामध्ये बाद झाला. इथं मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते पटोळींच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथं मात्र चेंडूला दिशा दिली आहे. ऑफ साईडला जातोय. पॉईंटच्या रिझल्टमध्ये चुकी पाहायला मिळते सोमनाथ यांच्या माध्यमातून. चेंडू मात्र सरळ जातोय सीमापार चौकार. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 14. यावेळेस वाईट जातोय चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 15. धावसंख्या धावफलकावरती पाहू शकता आपण 23. आता बदलू कोण निर्णय बरं पुढे बदलला
इनिंग बाकी पहिली बी पॅनल्टी कॅन्सल केली आपली दिले तर दिले तुम्ही मध्ये करायला आलं नाही नाही तुम्ही आले की चल दादा बरोबर आहे ना तो त्याला वॉर्निंग दिली नाही केलंय अरे प्रत्येक जण मानकोकर सांगा मी बोलतो उपाध्यक्ष त्यांना देते 24 रन्स फेकला का तरी नव्हत्या प्रत्येक प्लेअर येते आता यानं मागच्या पॅन्टी लावा दादा बरोबर जे आहे तुमचे नियम त्याच्यामुळे तुम्ही लावा दोनदा आले तर चार किती चेंडू आहे बाकी? 4 4 चेंडू झालेले आहेत. प्रत्येक प्लेअर तुमचा येते या चेंडूचा निर्णय काय आहे पंच? पेनल्टी आहे 3 धावांची 5 धावांची. किती धावांची पेनल्टी आहे? दोन मिनिटं पेनल्टी द्यायची ना तुम्ही पाचशे कशी होईल नो का विदेश देतो दोन-तीन वेळा आतमध्ये त्यांना पण पॅनल्टी लावून सांगा ना आता तुम्ही घेऊन त्यांनाच कशाला पॅनल्टी याना पण पॅनल्टी लावा ते कशाला घ्या आतमध्ये त्यांना लावा ना तुम्ही आता गेम सुरू केला तुम्हाला काय पॅनल्टी आम्ही सोडली थांबा थांबा चलो दे सोडली जाऊ दे ना जाऊ कुठले मोसमला मार देतो रे कॅमेरा
हॅलो. 28 तुझे यंग आपले अंडर 90 वेगळ्या आणि ओपन ते बरेच वेगळे 56 नाही 50 कितना रे इसको 56 रेग्युलर 56 रन्स टू विन. एक टीम त्यानंतर ओपनचा फॉर्मॅट आहे. कोणते तो कोणी मारलं रे ते नवीन फोटो आहे ना मागचा साहिल कोणी चढ कोणी मारलं. सुनील वेल प्लेड. 9 फॉर्मॅट असे 9 फॉर्मॅट असते. बोल एक तुम्हाला दिलता ना बोल एक दिलता ना एकच बोल आणि काय म्हणू सगळे स्कोरर राजीव गुरोडकर. हॅलो. स्ट्राईकवर आहे तो विजय आणि नॉन स्ट्राईकला आहे तो लक्ष्मण. पाहूया काय करामत करतात भावले संघासाठी. चोवीस चेंडू आणि 56 धावांचा टार्गेट जय हनुमान भावले या संघाला मानकोली संघाने ठेवलेला आहे. पाहूया ते कसे पार पाडतात. स्ट्राईकला आहे तो विजय 2000 षटकारांचा बादशाह विजय केने. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू आणि मला वाटतं व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव. धाव संख्या होती ती 2. ते पकडायलाच लागेल. खूप चांगली सुरुवात भावल्या संघासाठी. आता स्ट्राईकवर आहे तो लक्ष्मण. पाहूया लक्ष्मण आपल्या संघासाठी काय करतोय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव झाले आणि या ठिकाणी सुपर हिट चौकार. काय रे किती झाली धाव संख्या. याचबरोबर धाव संख्या होते ती 6. धाव संख्या भावल्या संघाची. लक्ष्मण यांच्या बॅटमधून हा निघालेला चेंडू चौकार. आणि ग्राउंडच्या बाजूला एक रेड रंगाची पतंग उडते वरते. पाहूया ठीक आहे. पिंक रंगाची पतंग उडते. खूप सुंदर सुंदर अशी खाली वर. पुढचा चेंडू लक्ष्मण साठी. पाहूया लक्ष्मण आपल्या बॅट मधून काय करतोय आणि हा सुपर हिट चौकार. गेन गई 4 रन के लिए. बिग हिट 4 रन. पाहूया लक्ष्मण आता हॅट्रिक वर बसलेला आहे. याचबरोबर संघाची धाव संख्या होती ती 10. खणखणीत आणि झणझणीत जय हनुमान भावाला या संघाची धाव संख्या होती ती 10. ऑफ साइडच्या दिशेने मारले 2 लगातार चौकार. पाहूया चौकारांची हॅट्रिक करतो की काय लक्ष्मण. सुंदर फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते लक्ष्मण याची. सर्कलचा हा ओव्हर आहे. हॅट्रिकवर बसलेला लक्ष्मण केने. पाहूया गोलंदाजी कसे करतायत. नाव काय त्या गोलंदाजी. ऑफ साइडला मारलेला चेंडू आणि अतिरिक्त वाईट चेंडू. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. स्कोर किती झाला. 1 वाढला ना.
धाव संख्या होती ते 11. आत्ता हॅट्रिक करत आहे लक्ष्मण. पुढचा चेंडू घेऊन येत आहे. पाहूया लक्ष्मण आपल्या फलंदाजी कशी करतोय आणि जोरदार हिट केलेला चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया आणि हा जय सुटलेला आहे. याचबरोबर 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार केलेला विजय केनेने. याचबरोबर धाव संख्या होती ती 13. जोरदार अशी खणखणीत सुरुवात केली लक्ष्मण केनेने जय हनुमान भावले संघासाठी. पुढचा चेंडू बॉलरचं नाव काय सुधीर यांचा लक्ष्मणसाठी. पाहूया लक्ष्मण आपल्या बॅट मधून काय काढते आणि हा सुंदर क्षेत्रक्षण या ठिकाणी मानकोली संघाचे परंतु एकही धाव मिळते. याचबरोबर धाव संख्या होती ती 14. पहिलं षटक चालू असताना मला वाटतं या ठिकाणी विजय स्ट्राईकवर आलेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते सुनील आणि जोरदार हिट केलेले या ठिकाणी. एक धाव पूर्ण झाली. दुसरी धाव होते आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली या ठिकाणी. याचबरोबर संघाची धाव संख्या आहे 16. पहिला षटक मार्क या ठिकाणी स्ट्राईकवर आहे ते विजय. पुढला चेंडू पाहूया काय होते ते. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा फायदा घेतलेला आहे. सुपर हिट चौकार गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन केले. 20 दणदणीत अशी सुरुवात. 20 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. पहिली ओव्हरच्या नंतर 18 मध्ये 30 झाली. हॅलो पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्क्रू ड्रायव्हर नाही का. हॅलो हॅलो आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न. एका धाव. सुनील बोलर का नाव आहे या ठिकाणी. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया काय होते. सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचले विजयने. काय करशील. पुढचा चेंडू उंच गेलेले या ठिकाणी. पाहूया उत्कृष्ट झेल घेतलेला आहे.
याचबरोबर लक्ष्मण पाटील यांची खेळी संपुष्टात आलेली आहे. किती रन बनवलं विचार ना. त्यांची जागा घेण्यासाठी लक्ष्मण केणी या ठिकाणी येत आहे. किती रन बनवलं विचार पाटील. कधी झालं लक्ष्मण 14. आपल्या 14 धावांचं योगदान देऊन लक्ष्मण केणे पाटील आहे ना तो. तास मग यो केली आता ठेवून ना. सुनील बॉलर आहे का सुनील. संदीप यांचा पुढचा चेंडू विजयसाठी ऑफसाईडच्या दिशेने तोडलेला. पाहूया काय होतं ते. सुपर हिट 4 धावा. गेंद गई बाउंड्री के बाहर. रन सांग किती. किती झालं. तुम्ही या ठिकाणी रिप्ले मध्ये पाहू शकता ऑफच्या दिशेने कसा टोळलेला चेंडू होता. किती झालं. 28 धावा भावाले संघाच्या झालेत आतापर्यंत. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थित आहे. पारी चालू नाही. मानकोली या संघाचा संदीप गोलंदाजी घेऊन तसेच भावले संघाचा विजय केले फलंदाजीसाठी. पाहूया काय होते. शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये चेंडू. पाहूया काय होते. आणि हा या ठिकाणी झेल सुटलेला आहे. काम केला नाही. कॅच सोडली. बोल ना कॅच सोडा तर बॅच सोडा. कॅच सोडली बोल. किती 29 ना. 29 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 29. चांगली धावसंख्या दमदार धावसंख्या जय हनुमान भावले संघाची. झाली का ओर झाली. विचार ना. दुसरा आला झाली का रे. और समजता आली का. एंडू गुंडू कर ना. तीसरी ओवर करे. अतिशय सुंदर असा टोललेला चेंडू लेगच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्रक्षेत्र आणि मानकोल संघाचं. एक रन घे. पुढचा चेंडू 2 ओव्हरी झाल्या ना बाबा. तिसरी ओव्हर आहे ना. आणि हलवून ढकललेला आहे चेंडू. पुश केलेला आहे. चेंडूला फक्त दिशा दाखवलेली आहे लक्ष्मण याने. विजय केने पुढचा चेंडू जोरदार हिट केलेला चेंडू आणि या ठिकाणी बोल ना. थँक्यू डीजे. बोल ना तू. का साधुकच असेल ना. मी पहिला जायचो नाही त्या बाईला इथून तिकडून हे आज ये कॉमेंट्री बोलावला फ्री सर्व्हिस ना पहिले. गुरुनाथ पुढचा चेंडू गुरुनाथसाठी पाहूया. गुरुनाथ आपल्या फलंदाजीची कृती करामात दाखवते.
या ठिकाणी भावाले संघाला जर सामना जिंकायचा असेल तर जोरदार फलंदाजी करावी लागेल आणि या ठिकाणी एक धाव मिळते किती झाले लेग बाईकच्या रूपाने. कधी झालं धाव संख्या 32 ना 32. पुढचा चेंडू लक्ष्मणसाठी. पाहूया लक्ष्मण आपल्या संघासाठी काय करतोय. याचबरोबर षटक संपलेलं आहे. सहा चेंडू 24 धावा. माहित नाही त्याला सहा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. जर मॅच विन व्हायचं असेल कमीत कमी 3 षटकार खेचावे लागतील. बोलला चेंडू अवयव काय करतोय आपल्या संघासाठी आणि हलूच कट केलेला आहे. या दरम्यान 4 धावा होत आहेत संघासाठी. इथे 2 चेंडू झाले ना भाऊ. 20 धावा. ही धावांची आवश्यकता आहे. आणि हा जोरदार चेंडू पार केलेला आहे. पाहूया याच बरोबर संतुष्ट देत आहे. सोमनाथ बाळेकर कौन अजय बॅट्समॅन कोण बॉलर कोण बॉलर कोण किती बॉल बॅट्समॅन कोण भाई बॅट्समॅन ने हवाई फायर महेंद्र सिंग धोनी तो स्किपर केला म्हणून आगा बद्दी बरं समजला बरं बिहारी जडेजा धोनी सो बिहारी खबर आ रहा है. कितलं जाणे कितलं जाय कितलं जाय रे 37 झालं खूप जाय रे 19 झाले 90 रन्स टू विन. आणि कितले बॉल फ्रॉम 2 बॉल रे किती आला आणि आता के जाता बोया आणि वर से बॉल फक्त एक रन काढला आणि एक बॉल 8 रन जाय पडतं आता. अयो मा आणि हांगा 4 मारलेला सोडलो की आणि कोण मारलं कोणी मारलं आणि ओव्हर सोपलेला हा आणि विनर कोण. वेल प्लेड गाइस अँड सी यू टुमारो. बाय गुड नाईट.